नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर. 27 एप्रिलला नीटचा पेपर शुभमच्या हाती आल्याची माहिती. 15 ते 20 लाखात पेपर विकल्याचा संशय. नीट पेपरफुटीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि एबीव्हीपी आक्रमक. कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचं तर लातूरमध्ये मनसेचं आंदोलन. पुण्यात अभाविपचं तिरडी आंदोलन. पेपरफुटी भारतावर पडलेला अणुबॉम्ब. पेपर फोडून शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान. खासदार संजय राऊतांची टीका. पेपरफुटी प्रकरणात भाजपच सूत्रधार असल्याचा आरोप. पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलं. पेट्रोलच्या दरात 86 पैशांची वाढ तर डिझेल 83 पैशांनी महागलं. सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दरवाढ. दूध दर वाढीनंतर आता पावही महागला. पावाची लादी 5 रुपयांनी महाग. मुंबईकरांचा खिस्सा आणखी रिकामा होणार. डिझेलचे दर वाढल्यानं एसटीची भाडेवाढ. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर आर्थिक ताण. प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री. समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न सोडवण्याचा मोदींचा विचार. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं विधान. तर मोदींचा परतीचा प्रवास समुद्राखालून असेल. खासदार संजय राऊतांची टीका. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार. झी 24 तासला सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात 2 तास बैठक झाल्याची चर्चा. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. बैठकीमध्ये जागा, महामंडळ यावर चर्चा होण्याची शक्यता. विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळत नाही. निधी मिळत नसल्यानं नागेश पाटील आष्टीकर हतबल. आष्टीकर शिंदे भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. बीएमसी पाहणी दौऱ्यादरम्यान बस बंद पडली. बेस्टची बस बंद पडल्यानं दौरा रखडला. धक्का मारून बस सुरू करण्याचा प्रयत्न. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली. नाव देण्याचा अधिकार कोर्टाला नसल्यानं सुप्रीम कोर्टाची याचिका फेटाळली. मुंबईमध्ये वांद्रे इथं अतिक्रमणाविरोधात कारवाई. गरीबनगर परिसरामध्ये कारवाई दरम्यान गोंधळ. पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाईला सुरुवात.